नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. पद्मश्री राहीबाई यांनी बीज बँकेचा 7वा वर्धापन दिन केला आनंदात साजरा. आपल्या कामावर आणि मातीवर नितांत श्रद्धा असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे या मातीशी आणि आपल्या कर्तव्याशी किती एकनिष्ठ आहे याचे आणखी एक उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. त्यांच्या मूळ गावी म्हणजेच कोंभाळणे येथे तत्कालीन कृषी व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या बीज बँकेला नुकतेच 7 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त पद्मश्री राहीबाई यांनी आपल्या कुटुंबियासह बीज बँकेतील बियाणे व बीज बँकेची मनोभावे पूजा करून सर्व शेतकरी वर्गाचे ऋण व्यक्त केले. प्रत्येकाचे ताट विषमुक्त व्हावे या संकल्पनेतून या बीज बँकेची स्थापना बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाप्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सन 2019 मध्ये करण्यात आली. पद्मश्री राहीबाई यांनी अथक प्रयत्नातून व जीवापाड जतन केलेल्या गावरान व गावठी बियाण्यांची अस्सल देशी वाण या बीज बँकेत जतन करून ठेवलेले आहेत. राज्य आणि देशातील शेतकऱ्यांपर्यंत हे अस्सल गावठी बियाणे पोहोचवण्यासाठी राहीबाई आणि त्यांचे कुटुंब गेले 3 दशके कार्यरत आहेत. चंद्रकांत दादा यांच्या मदतीने बांधण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या बीज बँकेला काल 7 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त पद्मश्री राहीबाई आणि त्यांच्या कुटुंबाने या वस्तूची यथोचित व मनोभावे पूजा केली. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबाने त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले. या बीज बँकेला भेट देण्यासाठी राज्य आणि राज्याबाहेरील अनेक शेतकरी व शास्त्रज्ञ तसेच कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देत असतात. हजारो शेतकऱ्यांचे प्रेरणास्थान बनलेल्या या बीज बँकेला शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी अर्पण केल्याची आठवण पद्मश्री राहीबाई यांनी या प्रसंगी पुन्हा एकदा करून दिली. राजूर प्रतिनिधी सचिन लगड. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.